सिंदखेडामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कलावती माळी या विजयी झाल्यात। येवल्यामध्ये छगन भुजबळांनी गड राखलाय, कारण राजेंद्र लोणारी यांचा विजय होतोय। उरणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांनी विजय मिळवलाय, तर म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर या विजयी झालेल्या आहे। साताऱ्यामध्ये 9 जागांपैकी 5 जागांवर भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। शिंदखेडामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय पाहायला मिळतोय। येवल्यामध्ये सुद्धा अजितदादांच्याच पक्षाची घोडदौड सुरू आहे। 107 जागांवर आतापर्यंत अश्विन भाजपनं एकतर विजय मिळवलाय किंवा त्यांचे उमेदवार निर्णायक आघाडी घेतात। एकनाथ शिंदेंची शिवसेना 46, अजितदादांची राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, शरद पवारांचा पक्ष 13, ठाकरेंची शिवसेना 9 तर इतर 24 असं सध्याचं चित्र आहे। कळंबमधली अपडेट शिवसेनेच्या सुनंदा कापसे निर्णायक आघाडी त्यांनी घेतलेली बघायला मिळते। संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे निर्णायक आघाडी आहे। चंद्रपूरच्या वरोऱ्यात काँग्रेसच्या अर्चना ठाकरे यांनी आघाडी घेतलेली आहे, तर खेडमध्ये महायुतीने मात्र क्लीन स्वीप केलाय। 21 पैकी 21 जागी महायुती जिंकली आहे। भाजप 3, शिवसेना 18, त्यामुळे 21 पैकी 21 महायुतीच्या बाजूने। तर बुलढाण्यात सिंदखेड राजामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे सौरभ तायडे हे जिंकलेले। पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की राज्याचं नगराध्यक्ष पदाचं चित्र नेमकं काय आहे, कुणाची बस किती सुसाट चालली आहे। भाजपच्या गाडीमध्ये 107 नगराध्यक्ष आहेत, त्या खालोखाल नगराध्यक्ष शिंदेंच्या गाडीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवरती आघाडीवर, काँग्रेस 19 जागांवरती विजय मिळवते किंवा आघाडी घेते। ठाकरेंच्या शिवसेनेची पीछेहाट 9 जागांवरची आघाडी, शरद पवार 13 जागांवरती आघाडी, तर इतरांनी 26 जागांवरती आघाडी मिळवल्याचं चित्र आहे। त्यामुळे सगळ्यात सुसाट बस धावते आहे ती म्हणजे भाजपची 107 जागांसह 288 पैकी 260 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत। आणि त्याच माध्यमातून कोणत्या पक्षाची किती ताकद, कोणत्या नेत्याची किती ताकद, कोण कुठे बलवान याचं चित्र राज्यभरात स्थानिक पातळीवरचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता अर्थातच या निकालानंतर ही चर्चा सुरू होईल की या निकालांचे महापालिकेच्या निकालांवरती काही परिणाम होतील का, तिथल्या युती आघाडींवरती परिणाम होतील का। पण स्थानिक पातळीवरची गणितं ही बरीचशी वेगळी असतात। आणि आता महापालिकेमध्ये पण अश्विन तुला आठवत असेल की सगळे वरिष्ठ नेते हेच म्हणतात की स्थानिक पातळीवरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। म्हणजे वरिष्ठ नेत्यांचं मत जरी वेगळं असलं तरी स्थानिक नेत्यांच्या मताला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे। पण सध्याचं जे महापालिकेचं चित्र आहे त्यानुसार युती असो किंवा महाविकास आघाडी, बऱ्याच ठिकाणी ती मंडळी सुद्धा एकमेकांसोबत लढायला फारशी उत्सुक दिसत नाहीत। राजापूरमध्ये महायुती 10 तर महाविकास आघाडी सुद्धा 10 जागांवरती आघाडीवर आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये मशीनमध्ये काहीसा बिघाड झालाय, त्यामुळे मतमोजणी खोळंबलेली आहे। तर मनसरची अपडेट आहे। शिवसेनेच्या राजश्री गांजाळे नगराध्यक्षपदी जिंकल्यात। शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचरणे या जिंकल्यात। मनसरमधली अपडेट, शिवसेनेच्या राजश्री गांजाळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या जिंकलेल्या आहेत। तर 260 ठिकाणचे कल सध्या समोर आलेत। भाजप 107, शिवसेना 46, राष्ट्रवादी 40, राजापूरमध्ये महायुती 10, मविया 10 अशी स्थिती। तर तिकडे राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार 13, ठाकरे सेना 9, इतर 26। वाईमध्ये भाजपचे उमेदवार जिंकतायत। अनिल सावंत भाजपचे वाईमध्ये जिंकलेले आहेत। राजापूरमध्ये मात्र सध्या तरी आकडेवारी समसमान आहे, 10-10 अशी स्थिती आहे। कळंबमध्ये सुनंदा कापसे शिवसेनेच्या त्यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे। साताऱ्यामध्ये 9 जागांपैकी 5 जागांवरती भाजपची आघाडी सध्या पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर या विजयी झालेल्या आहेत, त्यामुळे म्हसवडमध्ये भाजपला मोठं यश मिळतंय। मालवणमध्ये भाजपचे 4, सेनेचे 7 आणि ठाकरेंच्या सेनेचे 3 उमेदवार हे विजयी झालेत। राजापूरमध्ये समसमान चित्र आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत। त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या मतमोजणी खोळंबली आहे, कारण मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे। जतमध्ये 16 पैकी भाजपचे 10 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कळंबमध्ये सुनंदा कापसेंची निर्णायक आघाडी आहे, मगाचपासूनच त्यांनी आघाडी टिकवून ठेवलेली आहे। राजापूरमध्ये समसमान बलाबल पाहायला मिळतं आहे 10-10 जागांवरती। राजश्री गांजाळे या मनसरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत, तर ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादीच्या उमेदवार शिरूरमधनं विजयी झाल्यात। वाईमध्ये भाजपचे अनिल सावंत यांचा विजय पाहायला मिळतोय। रहिमतपूरमध्ये भाजपच्या वैशाली माने यांनी बाजी मारलेली आहे। मलकापूरमध्ये भाजपचे तेजस सोनवले हे विजयी झाल्याचं चित्र आहे। मेडामध्ये भाजपच्या रुपाली वरखडे यांचा सुद्धा विजय होतो। 107 जागांवर भाजपनं सध्या विजय मिळवलेला आहे किंवा ते आघाडीमध्ये पुढे आहेत। शिवसेना 46, राष्ट्रवादी 40 अशी सध्याची स्थिती आहे। तर काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26। बारामतीत 8 पैकी 8 जागी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व गाजवले।
त्यामुळे 8 पैकी 8 निर्विवाद वर्चस्व सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं बारामतीमध्ये. बारामतीमध्ये यावेळेला सुद्धा पवार विरुद्ध पवार नाही म्हणता येणार, पण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना झालेला होता. आणि बारामतीमध्ये सुद्धा मतदान खोळंबलेलं होतं. बारामतीमध्ये 8 पैकी 8 जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे अर्थातच बारामतीचा गड दादा राखणार यामध्ये काही शंका नाही. भाजपने 107 जागांवर आघाडी घेतली. शिवसेना 46, राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, शरद पवारांचा पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26. सध्या ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह, त्या पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यानंतरचा आणि तब्बल 9 वर्षांनी कार्यकर्त्यांनी संधी मिळतेय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर गुलाल उधळण्याची. तर बारामतीमध्ये माळे गावात ईश्वर चिठ्ठीने अपक्ष उमेदवार जिंकलाय. ईश्वर चिठ्ठीचा तिकडे उपयोग करावा लागला. बारामतीमध्ये माळे गावात ईश्वर चिठ्ठीने हा अपक्ष उमेदवार जिंकल्याचं बघायला मिळते. त्यामुळे मगाशी आपण आता बघितलेला एक उमेदवार एका मताने जिंकला होता, तर इकडे बारामतीत ईश्वर चिठ्ठी ज्याचा उपयोग करावा लागला. माळेगावात ईश्वर चिठ्ठीने अपक्ष उमेदवार हे जिंकलेले आहेत. जेव्हा एक प्रकारे टाय होतं, समसमान मतं सगळ्यांना असतात, तेव्हा ईश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडला जातो आणि ते किती रंजक असतं ती सगळी प्रोसेस पाहणं हे आपण बऱ्याचशा निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे. तर माळेगावमध्ये सुद्धा अशीच ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. बारामतीमध्ये 8 पैकी 8 जागा दादाने राखलेल्या आहेत. राजापूरमध्ये महायुती 10, महाविकास आघाडी सुद्धा 10 असं समसमान चित्र दिसतंय. मालवणमध्ये भाजपचे 4, सेनेचे 7 उमेदवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 उमेदवार हे आघाडीवरती आहेत. 107 जागांवरती भाजपची आघाडी आहे. शिंदेच्या शिवसेनेची 46. या सगळ्यामध्ये टॅलीमध्ये सगळ्यात तळाला कोण आहे तर ती ठाकरेंची शिवसेना आहे. अजूनही ते सिंगल डिजिटमध्ये एकसंख्य आकड्यामध्ये पाहायला मिळतात. काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26. 260 कल म्हणजे जवळपास आता 20 ते 25 कल, साधारण 28 कल बाकी आहेत. बारामतीत माळेगावात नगरसेवकपदी ईश्वर चिठ्ठीने निकाल आला आणि ईश्वर चिठ्ठीने अपक्ष उमेदवार जिंकल्याचं बघायला मिळतंय. तर भाजप 107 जागी आघाडीवर, शिवसेना 46, राष्ट्रवादी 40. 260 पैकी जवळपास 200 ठिकाणी म्हणजे 107, 46 आणि 40 ही टोटल जर आपण केली तर जवळपास 200 ठिकाणी ही सत्ताधारी पक्ष जे आहेत तिन्ही ते आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26 अशी सध्याची स्थिती. मालवणमध्ये भाजप 4, शिवसेना 7 आणि ठाकरेंची सेना 3. तर बारामतीत 8 पैकी 8 जागी अजित पवारांची राष्ट्रवादी ही आघाडीवर. चिखलदरा नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार जिंकलाय. 20 पैकी 12 जागी काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे चिखलदऱ्यामध्ये काँग्रेसने कामगिरी करून दाखवली आहे. तर तिकडे सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत. श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या भाषेवरून किंवा त्यांना उमेदवारी देण्यावरनं बराच वाद निर्माण झालेला होता. पण सावंतवाडीमध्ये भाजपनं विजय मिळवलाय. श्रद्धाराजे भोसले ज्या सावंतवाडीच्या भोसले राजघराण्याशी संबंधित आहेत त्यांचा विजय झालाय. माळेगावमध्ये नगरसेवकपदी ईश्वर चिठ्ठीनं निकाल लागलेला आहे. चिखलदऱ्यामध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 20 पैकी 12 जागांवरती काँग्रेसचा विजय चिखलदऱ्यामध्ये समोर येते. मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे, कलोती म्हणून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आहेत, त्यांच्यामुळे खरं तर ही निवडणूक बरीच गाजलेली. नगरसेवकपदी त्यांची आधीच बिनविरोध निवड मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची झालेली होती आणि आता तिथे भाजपनं बाजी मारलेली. वाड्यामध्ये भाजपचे 17 पैकी 11 नगरसेवक विजयी झालेले आहेत. तर रीमा गंधे नगराध्यक्षपदी वाड्यामध्ये विजयी होत आहेत. त्यामुळे वाडा भाजपनं राखलेला आहे किंवा मिळवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर चिखलदऱ्यात 20 पैकी 12 जागी काँग्रेस जिंकली. मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे निवडणूक गाजलेली होती. तिकडे काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने झेंडा फडकवलाय. नगराध्यक्षपदी चिखलदऱ्यात काँग्रेसचा उमेदवार हा विजयी झालाय. 20 पैकी 12 जागी काँग्रेस जिंकली आहे. 262 कल सध्या समोर येतात. 107 ठिकाणी भाजप, शिवसेना 48, राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार 13, ठाकरे सेना 9 आणि इतर 26. त्यामुळे हे कल समोर आहेत. 107 ठिकाणी म्हणजे 100हून अधिक ठिकाणी सध्या भाजप आघाडीवर. सगळ्यात मोठा पक्ष इकडे भाजपच ठरतोय. तासगाव स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील जिंकल्या आहेत. तासगावातली अपडेट. तर चिखलदऱ्यात नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय. वाईमध्ये भाजपचे अनिल सावंत जिंकलेत. वाईमधला निकालही समोर आलाय. मेढ्यामध्ये भाजपच्या रुपाली वरखडे यांनी बाजी मारली आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे निकाल आपल्या समोर आहेत. पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उत्तम घरत जिंकलेत. तर साताऱ्यात 9 पैकी 5 जागी भाजपने आघाडी घेतली आहे. एकूण 9 जागा, त्याच्यापैकी 5 जागी भाजप आघाडीवर. म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर या विजयी झाल्या.
त्यामुळे भाजपच्या 111 ठिकाणी आघाडी बघायला मिळते सध्या 266 पैकी. नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि नगराध्यक्षपदही 266 जागांचे कल समोर आलेत. भाजप 111, शिवसेना 48, राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी 13, ठाकरेंची सेना 9 तर इतर 26 जागा असं चित्र सध्या आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी बघायला मिळतंय. साताऱ्यामध्ये 9 पैकी 5 जागांवरती भाजपची आघाडी आहे. मगाशी आपण चिखलदऱ्याचा उल्लेख केला तर चिखलदऱ्यामध्ये भाजपचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ यांचा बिनविरोध विजय झालेला होता नगरसेवक पदावरती, पण तिथं बाजी मारली ती मात्र काँग्रेसनं. त्यामुळे भाजपला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा एक धक्का निश्चितपणे मानला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.